श्राद्धामध्ये शेवटी असं सांगितलंय की जो कर्ता आहे त्या कर्त्याला किती आशीर्वाद मिळतात, तर काय मिळतात, तर आयुः प्रजाम धनम विद्याम स्वर्गम मोक्षम सुखानि च प्रयच्छन्तु तथा राज्यम प्रीता नृणाम पितामहाः. म्हणजे नमस्कार मित्रांनो, मी कोकिळ गुरुजी. आपल्या या कोकिळ गुरुजी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि अनेकदा दुर्लक्षित होणाऱ्या विषयावरती बोलणार आहोत. तर तो विषय आहे श्राद्धविधी. तर मला सांगा, आपल्या घरामध्ये कायम अडचणी येत आहेत का? कामे असून सुद्धा अडचणी निर्माण होतात, कुटुंबात शांतता नाही, तर यामागचं एक कारण श्राद्धविधी नीट न होणं हे देखील सुद्धा असू शकतं. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्याला निश्चितपणे कळेल की श्राद्ध केल्याने काय होते, श्राद्ध म्हणजे काय आणि श्राद्धाचे फायदे काय आहेत. तर तुम्ही नीट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. श्राद्धविधी म्हणजे काय, तर आपल्या पितरांसाठी म्हणजेच आपले आई वडील आजी आजोबा आणि आपल्या पूर्वजांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी किंवा शांतीसाठी आपण केलेला जाणारा विधी म्हणजेच श्राद्धविधी होय. तर धर्मशास्त्राप्रमाणे, हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मनुष्य जेव्हा जन्म घेतो तो आपल्या पितरांच्या ऋणामुळे घेतो. तर त्यांचे ऋण फेडण्यासाठी आपल्याला श्राद्धविधी अत्यंत आवश्यक आहे. मन्युपरुद्धभोग्निर्दमज्जमहिता दक्षिणा वाग्भूताः प्राण उदगातमादाचते चातुर्मास्यादियर्थ पशुवन्दाये संवत्सराज परिवत्सराजते हरगणा सर्वमे एतत्सतरयन्वरणन्दकमवृत एतदवैधर्यं पद्यन्तामिति भवन्तो ब्रुवन्तु अग्निपुरोगा विश्वदेवाः प्रीयन्तामिति भवन्तो ब्रुवन्तु वसुपुरोगाः प्रीयन्तामिति भवन्तो ब्रुवन्तु सर्वे स्वस्तीति भवन्तो ब्रुवन्तु शोभनं हविः शाकभागाः पितृप्रियाः. श्राद्धविधी का करावा, तर श्राद्धविधी करण्यामागे नुसती परंपरा किंवा रूढी आपल्याकडे नाही आहे, तर आध्यात्मिक आणि शास्त्रीय कारण आपल्याकडे आहे. श्राद्धविधी केल्यामुळे पितरांना तृप्ती मिळते, त्यांच्या आशीर्वादामुळे घरात सुखशांती होते, पितृदोष कमी होतो, आरोग्य, धन, संतती, संपत्ती सगळे अडथळे त्याच्यामध्ये जे असतात, जे होत आहेत ते दूर होतात, घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. श्राद्धामध्ये शेवटी असं सांगितलंय की जो कर्ता आहे त्या कर्त्याला किती आशीर्वाद मिळतात, तर काय मिळतात, तर आयुः प्रजाम धनम विद्याम स्वर्गम मोक्षम सुखानि च प्रयच्छन्तु तथा राज्यम प्रीता नृणाम पितामहाः. म्हणजे आपले जे पितर आहेत ते पितर ब्राह्मणद्वारा देवतांकडून आपल्या मुलासाठी किंवा आपल्या परिवारासाठी एवढे सगळे आशीर्वाद देवतांकडनं मागून घेतात, तर ते इतर यज्ञयागादी कर्मामध्ये सुद्धा मिळत नाहीत, ते एवढे आशीर्वाद आपल्याला श्राद्धविधीमध्ये मिळतात. म्हणून पितर, शास्त्र असं सांगतं की पितर जर प्रसन्न असतील तर देवता पण प्रसन्न असतात. श्राद्धविधी न केल्यास काय होते, तर श्राद्धविधी नियमित न केल्यास पितरांची अतृप्तता राहते, पितर दोष वाढतो, कुंडलीतला जो दोष आहे पितरांचा तो दोष वाढतो आणि घरात बाहेर सतत अडचणी निर्माण होतात. नोकरी, व्यवसाय, लग्न यांच्यामध्ये अडचणी निर्माण होणं, संततीसाठी अडचणी निर्माण होतात, कारण नसताना मानसिक त्रास वाढतो. आणि अनेकदा लोक असं पण म्हणतात की गुरुजी आम्ही सगळं करतो पण आम्हाला
का त्रास, हा सगळा का त्रास आहे? तर त्यामागचं एक सुद्धा असं कारण असू शकतं की पितरांचं ऋण जे आहे ते आपल्याला अपूर्ण राहिलेलं आहे. तर त्यासाठी श्राद्धविधी करायला पाहिजे. आणि अजून बरेचदा असं निर्माण होतात की बऱ्याच जणांचे कर्म वर्षानुवर्ष होत नाहीत, तर त्यांना तर प्रचंड प्रचंड आणि प्रचंड त्रास असतो. तर ते माझ्याकडे येतात, गुरुजी काय आहे काय नाही आहे. मग त्याला जो शास्त्राने सांगितलेली जी पद्धती आहे किंवा जे शास्त्राने आपल्याला जे सांगितलंय की असं एकदम कोणाचं श्राद्ध करता येत नाही, तर त्याला काही नियम आहेत. तर पहिल्यांदा नारायण नागबली त्रिपिंडी करून मग पुन्हा वर्ष श्राद्ध सुरुवात करा. पुन्हा जे रेग्युलर श्राद्ध आहेत, जे वार्षिक आहेत, जे वर्षामध्ये 3 श्राद्ध निश्चित येतात. एक आईचं असतं, एक वडिलांचं असतं आणि एक महालय पक्षामध्ये म्हणजे भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये जे श्राद्ध केले जातात त्याला पितर पंधरवाडा, आपण असं सोप्या भाषेत पक्ष पंधरवाडा असं म्हणतो. तर त्या ठिकाणी असे श्राद्ध येतात. ते वडिलांच्या तिथीला केलेलं जाणारं श्राद्ध असतं पक्षामध्ये. तर अनेक दोष वाढला असेल तर नारायण नागबली हा पण त्याला एक पर्याय आहे. आणि बरेचसे लोक नाशिकला, वाडीला वगैरे जाऊन हे श्राद्ध विधी करून मग पूर्ववत श्राद्ध सुरुवात करतात. तर त्याला असा एक नियम आहे. म्हणूनच पितरांचं श्राद्ध निश्चितपणे आपण दरवर्षी केला गेलं पाहिजे. आपल्याकडे बहुतांश समाजामध्ये अशी पद्धती निर्माण झाली आहे की एकदा पहिलं वर्ष श्राद्ध झालं की पुन्हा वर्ष श्राद्ध करण्याची आवश्यकता नाही. पण असं हे सपशेल चुकीचं आहे. तर मला एक गोष्ट सांगा, तर आपलं वर्ष म्हणजे त्यांचा एक दिवस आहे. तर आपल्याला दिवसातून कितीदा खायला लागतं? एकदा सकाळी उठलं की चहा लागतो, नंतर नाश्ता लागतो, नंतर दुपारी जेवायला लागतं, मध्ये पुन्हा दुपारच्या वेळेत एकदा पुन्हा नाश्ता लागतो, पुन्हा चहा लागतो. असं आपण 5-6 वेळा नाही 10 वेळेस खातो. पण पितरांचा जो दिवस आहे, जी तिथी आहे, त्या तिथीला म्हणजेच आपलं वर्ष म्हणजे त्यांचा एक दिवस, तर त्यांना एका वर्षामध्ये किमान त्यांच्या दिवसाला एकदा तरी त्यांना अन्न पोचायला पाहिजे आपल्याकडनं. हे कर्त्याचा नियम आहे, यांचं कर्त्याचं कर्तव्य आहे थोडक्यात. तर ते आपल्याकडनं निश्चितपणे झालं पाहिजे जोपर्यंत आपण आहोत. आपण गेल्यानंतर तर होणार नाही त्यांचं श्राद्ध. आपण गेल्यानंतर आपल्या पुढची पिढी करायची. म्हणजे त्याच्यामध्ये ते त्रयी येतात, वडील, आजोबा आणि पणजोबा. अशा पद्धतीने ते श्राद्ध केलं जातं. तर मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जे आपल्या समाजामध्ये, अनेक समाजामध्ये नुसतंच हे म्हणत नाही आहे, ब्राह्मण इतरत्र, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्राह्मण सहित मी सांगतोय की आपल्याकडे फक्त वर्ष श्राद्ध करण्याची पद्धती निर्माण झाली आहे. नंतर वर्ष झाल्यानंतर जे श्राद्ध आहे ते कोण करणार आहे? तर ते कोणी केलं जात नाही. तर ते पण करायचंय, ते दरवर्षी करायचंय. श्राद्ध विधी कधी आणि कसा करावा? तर योग्य तिथी, योग्य महिना बघून आपण या सगळ्या गोष्टी करतो. तर समजा आपल्याला समजत नसेल तर आपल्या गुरुजींना आपण संपर्क करावा किंवा मला संपर्क करावा. मी तुम्हाला तिथी आणि महिना असं दोन्ही काढून देऊ शकतो. तर आणि निश्चितपणे सगळ्यांनी हा श्राद्धविधी निश्चितपणे केलाच पाहिजे. फक्त नावापुरता आणि घाईघाईत नको, तर त्याचं फल येत नाही. तर ते व्यवस्थित गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आपण हा श्राद्धविधी करावा. तर श्राद्धविधी केल्याचे फायदे आपल्या ज्यांनी आमचे जे यजमान आहेत, ज्यांनी योग्य पद्धतीने श्राद्धविधी केला आहे, त्यांचा अनुभव असा आहे की घरात शांतता आहे, रखडलेली कामे मार्गी लागतात, नकारात्मक ऊर्जा कमी होते, मानसिक तणाव कमी होतो, अनेक गोष्टी श्राद्धाने सुटतात, असं लोकांचा आपल्याकडे अनुभव आहे. म्हणूनच पितर तृप्त झाले की त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती निश्चितपणे पडतो. तर जर तुम्हाला योग्य पद्धतीने श्राद्धविधी करायचा असेल तर मला संपर्क करा. पितृदोष निवारण हवे असेल, संपूर्ण धार्मिक आणि श्राद्धाविषयी, अंत्येष्टीविषयी मार्गदर्शन हवं असेल तर मला तुम्ही खाली कमेंट करा आणि किंवा संपर्क साधा. तुम्हाला योग्य मार्गदर्शन नक्की मिळेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे त्याने मलाही एक आवड निर्माण होईल की पुढे या विषयासंदर्भामध्ये मी अजूनही व्हिडिओ पुढे घेऊन येईल तुमच्यासाठी. तर धन्यवाद.